6 जून जवळ येतोय. रायगडावर भगवे झेंडे फडकतील, ढोल ताशे वाजतील आणि घोषणांनी आकाश फाटून निघेल. पण याच गर्दीत डोक्याला पदर लावून उघड्यावर आडोसा शोधणाऱ्या आपल्या बहिणींच्या आबरूचं काय? या भ्रष्टाचारांनी रायगडालाही सोडलं नाही रे. ज्या छत्रपती शिवरायांनी स्त्रीच्या सन्मानासाठी, तिच्या आबरूसाठी उभ्या आयुष्यात तलवार उचलली, आज त्याच शिवरायांच्या राजधानीत पवित्र रायगडावर आपल्या माता भगिनींना उघड्यावर शौचास जावं लागतंय. रायगड बचाव समितीने प्रशासकीय ढोंगेपणाचा हा बुरका आता टराटरा फाडलाय. रायगड बचाव समितीच्या सदस्य ॲडव्होकेट अर्चना मारणे यांनी सोशल मीडियावर तिथली विदारक परिस्थिती समोर आणत प्रशासनाला धारेवर धरले. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारताना त्यांनी विचारलेला प्रश्न प्रत्येक शिवभक्ताच्या काळजाला चिरणार आहे. पर्यटकांकडून टॅक्स वसूल करता, मग सुविधा कुठे आहे? तुमच्या घरच्या महिलांना तरी असं उघड्यावर पाठवाल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. रायगड बचाव समितीने प्रशासनावर आणि रायगड प्राधिकरणावर अत्यंत गंभीर आणि थेट आरोप केले. 2017 रायगड प्राधिकरणाला 603 कोटी रुपयांचा भव्य निधी मिळाला होता. आज 9 वर्ष झाली. 9 वर्ष, पण या 9 वर्षात प्रशासनाला महिलांसाठी एक सुसज्ज स्वच्छ बाथरूम उभारता आलं नाही. मग नेमकं केलं काय? फक्त भ्रष्टाचार, कमिशन आणि जनतेची फसवणूक, असा थेट आरोप समितीने केलाय. गडावर पर्यटकांसाठी 3 वर्षांपूर्वी स्वच्छतागृहे बांधली गेली, पण ती कधी सुरू झालीच नाहीत. आज ती धुळकात पडून आहेत, मोडकळीस आली आहेत आणि संतापजनक गोष्ट म्हणजे आता त्याच कामासाठी पुन्हा नव्याने निधी काढला जातोय. एकाच कामाचे पैसे 2-2 वेळा लाटून गडाची हत्या आणि विटंबना सुरू आहे, असा घणाघाती आरोप रायगड बचाव समितीने केलाय. इतिहासाची पानं उलटून बघा. रायगडाने पहिले मुघल पाहिले, मग इंग्रज पाहिले आणि आज दुर्दैवाने हे भ्रष्टाचारी पाहण्याची वेळ रायगडावर आली आहे. घोषणा मोठ्या मोठ्या द्यायच्या आणि वास्तवात मात्र गडाची दैना. आता गप्प बसून चालणार नाही. रायगड बचाव समितीने पुकारलेल्या लढ्यात आता प्रत्येक शिवभक्ताने सामील होण्याची वेळ आली आहे. या शिवराज्याभिषेकाच्या आधी हा प्रश्न सुटलाच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.